बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुणे संचालित दापोडी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला। यावेळी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। माननीय खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। आपल्या बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाला विनंती करतो, कृपया सोनवणे साहेब तुम्ही या ना। थोडंसं पुढे आलं तरी चालेल, तर या पुढे या थोडंसं। आता इथल्या पंखे चालू करायला काय हरकत नाही सर, इथले पंखे चालू करायला काय हरकत मॅडम, इथले पंखे चालू करायचं, चालू करा। परशुरामजी वाडेकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले पाठोपाठ पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीताताई परशुराम वाडेकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं। रवींद्र दुधेकर, शरद जाधव, अंडे साहेब, त्याचप्रमाणे जगताप साहेब एसपीचे मी सुनीताताई परशुराम वाडेकर यांना या ठिकाणी निमंत्रित करतो आणि त्यांना विनंती अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर सुखदेव सर यांना विनंती करतो। माननीय हंडोरे साहेबांना विनंती करतो। तसेच बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर सुखदेव विनंती करतो, आपण आसनस्थ व्हावं। तसेच संचालक मंडळाचे समोर संचालक कृपया आपण आसनस्थ व्हावं। भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचं राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले आणि सर्व महामानवांना त्यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोधिसत्व सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर सुखदेव, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब नवनिर्वाचित खासदार आणि आपल्याला सर्व परिचित असलेले खासदार जे महाराष्ट्र विधानसभेचे मेंबर होते, महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री होते आणि मुंबईचे महापौर होते, त्या सर्वांचं आणि उपस्थितांचं मी या निमित्ताने स्वागत करतो। आणि हंडोरे साहेबांना मी आमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेलो होतो। प्रत्यक्ष त्यांच्याशी फोनवरती बोलणं झालं होतं आणि फोनवरती बोलणं झालं असताना साहेबांनी आपल्या आमंत्रणाला मान देऊन बोधिसत्व सहकारी रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर मोरेश्वर सुखदेव सरांनी करावं अशी विनंती करतो। हंडोरे साहेबांना बोधिसत्व सहकारी रुग्णालयाच्या वतीने आम्ही स्वागत करत असताना दीर्घायुष्य लाभो आणि हे जे स्वप्न आहे ते स्वप्न तुमच्या महत्वाचं स्वप्न व्हावं अशी आम्ही मनोकामना व्यक्त करतो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीला नभासाठी हे सर्व महामानवाला विनम्र अभिवादन करून बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुणे या संस्थेच्या माध्यमातून दापोडी येथे नवीन हॉस्पिटलची उभारणी मला वाटतं मागच्या 8 दिवसापासून झालेली आहे
हे हॉस्पिटल संस्थेमार्फत चालवायला घेतलेलं आहे. याचा शुभारंभ म्हणून आज आपल्या ज्यांच्या हस्ते आपण हा उद्घाटन सोहळा घेत आहोत ते आपल्या महाराष्ट्राचे देशाचे नेते फुले आंबेडकर चळवळीतील कर्तव्यगार नेतृत्व, राज्यसभेचे खासदार, मुंबई महानगरपालिकेचे महापौर, माजी आमदार आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब, त्याचबरोबर हे हॉस्पिटल ही संस्था उभं करण्यासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने कष्ट केले ते संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये आदरणीय डॉक्टर सुखदेवे सर, आमच्या मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर पी टी गायकवाड सर, त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनीताताई वाडेकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर, नगरसेवक राजभाऊ बनसोडे, नगरसेवक गोपाळभाऊ दत्तपाळे, त्याचबरोबर डॉक्टर आमच्या सहकारी आदरणीय मंगलता आयडेकर आणि आपण सर्व प्रमुख बंधू आणि भगिनी. खरं तर आज बऱ्याच दिवसानंतर अनेक चेहरे या ठिकाणी दिसलेले आहेत आणि समाजाचा जिथे जिथे कार्यक्रम असतो किंवा समाजाची जिथे जिथे आवश्यकता असते त्या ठिकाणी समाज म्हणून मी हजर असलं पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं ते सर्व चेहरे या ठिकाणी दिसले. त्यामुळे पाहून खूप बरं वाटलं. आणि दापोली परिसरामध्ये हे हॉस्पिटल संस्थेच्या माध्यमातून चालू होत आहे. याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानते, अभिनंदन करते. आणि आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, काम करत आहोत. मागे पी टी गायकवाड सरांची भेट झाली, आयडेकर मॅडमचं बोलणं झालं आणि आनंद झाला. गेल्यासाठी पण आधी सांगितलं काही हॉस्पिटल सुरू करत आहोत. दापोलीमध्ये खरं तर मोठी संख्या आहे की जी फुले आंबेडकर जवळ काम करणारे मानणारा खूप मोठा वर्ग आहे, गोरगरीब लोक आहेत. आणि या सगळ्या परिसरामध्ये असं मोठं हॉस्पिटल असं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो, सगळ्यांची बॉटल जरी लावली, रक्तप्रकाश जरी असेल तर ₹100पासून पुढचे पैसे आकारले जातात. त्यामुळे आपल्या लोकांना जसं रेशन करायला पैसे लागतात दरमहा, त्याचा औषधोपचारासाठी दरमहा पैसे हे ठेवावे लागतात. आणि भीती लोकांच्या मनात किती पैसे लागतील आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे ही भीती नाहीशी करण्यासाठी, खऱ्या अर्थानं सेवा करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून उपक्रम चालवला. महाकारुणिक प्रकार रेटेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता सावित्री, माता रमाई या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज बोधिसत्व हा हॉस्पिटल संस्थेमार्फत लोकार्पण करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. खासदार राज्यसभेचे चंद्रकांतदादा हंडोरे साहेब आणि ह्या डॉक्टर हे जे आपले मार्गदर्शक आहेत जुने ते पी टी गायकवाड सर आणि तसेच चंद्रकांताताई सोनकांबळे, आयडेकर मॅडम आले, वाडेकर साहेब आहेत आणि तसेच नगरसेवक बनसोडे आणि पाटलकर सर, अनेक मान्यवर ह्या मंचावरती उपस्थित आहेत. आणि तसेच समोर देखील अनेक मोठमोठे डॉक्टर्स, सर्व डॉक्टर सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा हॉस्पिटल लोकार्पण करण्यात आला. खऱ्या अर्थाने अगोदर मी देखील तिथं हॉस्पिटल सुरू होता, पण काही कारणास्तव ते बंद झाला. त्यानंतर आज पी टी गायकवाड दादा आणि तसेच आयडेकर मॅडम अनेक संस्थेच्या मार्फतांनी जे काम केलेलं आहे ते सर्वांनी मिळून आज या संस्थेचं खऱ्या अर्थाने 1 वर्षभर त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे आणि आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे. आणि प्रत्येकाला हॉस्पिटलची गरज असते हे नक्कीच आहे. आता सोनकांबळेताईंनी बोलल्या की आजारी पडण्यासाठी नवे हॉस्पिटल, तर अनेकांना शिकण्यासाठी असेल किंवा ॲडमिशन घेण्यासाठी असेल. आणि जे आता आयडेकर मॅडम मला मगाशी बोलल्या बोलता की आपल्या गोरगरिबांना ज्यावेळेस डॉक्टर शिकायला जातात त्यांना शिक्षणासाठी मोठमोठे ॲडमिशन घ्यावं लागत असतं आणि त्या लोकांना ॲडमिशन भेटत नाही. त्या अनुषंगाने आपण हे हॉस्पिटल आपण ह्या संस्थेमार्फत आपण सुरू करत आहोत. आणि शिक्षकांना जेव्हा जे शिक्षक असतात त्यांना हे फार मदत करण्याची आहे. म्हणून ह्या संस्था जे आपण चालवत आहोत आणि हे संस्था फार काळ आपण चालवणार आहोत. आणि ह्या संस्थेला खऱ्या अर्थाने आपण ह्या बोपुडी असेल, बापुडी असेल, खडकी असेल, अनेक
भागामध्ये आहे आणि ह्या स्लम एरियामधूनच आपण आता 10वी 12वीचा रिझल्ट बघितलं तर मुली असेल मुलं असेल अनेक चांगल्या टक्केवरती 70 ते 80% आपले गोरगरिबांची मुलं पास झालेले आहेत आणि सायन्स हे साईड घेतात आणि नंतर त्यांना शिकायचं जे इच्छा असते त्या शिकण्यासाठी ते स्थान त्यांना कॉलेजमध्ये चांगले स्थान त्यांना भेटत नाही आणि त्याच्यामध्ये ते मागं पडतात आणि त्यांचा निराशा पण होतो. म्हणून हे आज हे बोधिसत्व सहकारी रुग्णालय ह्या मार्फत आपल्या मुलांना शिकण्यासाठी देखील ह्या हॉस्पिटल मार्फत आपल्याला मदत होणार आहे. म्हणून हे आपण सर्वांना खऱ्या अर्थाने सांगितलं पाहिजे. आज ह्या हॉस्पिटलमध्ये अनेक लोक शिकण्यासाठी येणार आहेत आणि त्यांनाही देखील सर्टिफिकेट देखील ह्या हॉस्पिटल मार्फत मिळणार आहे. म्हणून अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण शिक्षण संस्था असेल आणि ते उघडले पाहिजे. आज पी.टी. गायकवाड सरांचं आपण कोरोना काळामध्ये काम बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये सर्व हॉस्पिटल प्रायव्हेट देखील बंद होतं. आपण पी.टी. गायकवाड सरांनी येरवड्यामधलं हॉस्पिटल त्यांनी स्वतः बंद केले नाही, स्वतः उपचार सुरू ठेवले आणि स्वतः पेशंट आले की कोरोना झाले की त्यांनी जेवढे जागा होईल तेवढं त्यांनी उपचार द्यायचं काम त्या कोरोनाच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि तसेच आपल्या गोरगरिबामध्ये जे कोरोनाच्या काळामध्ये घाबरून घरी बसले पण आपले गोरगरीब मुलं जे मय्यत झाले त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये नेणं किंवा ॲम्ब्युलन्समध्ये नेणं, जे रिक्षा असतील रिक्षामध्ये नेणं अनेक जण आपल्या गोरगरिबांनी मदत केलेलं आहे. आणि हे अशा करता प्रायव्हेट हॉस्पिटल हे सगळे पैसे घेऊन चालवत असतात. हे अशा काळामध्ये ते स्वतःचे हॉस्पिटल बंद करून ठेवतात. पण हे गोरगरिबांसाठी आज हे बोधिसत्व सहकारी जे हॉस्पिटल आज ह्या काळात इथे उघडलेलं आहे हे गोरगरिबांसाठी आहे. जेवढे काही आपण मदत घेता येईल शिक्षणासाठी आपण सर्वजण हे लाभ घ्यावं हेच तुम्हाला सर्वांना सांगते. आणि आज हे हॉस्पिटलला चंद्रकांत हंडोरे सर ह्या हॉस्पिटलसाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते. आणि सर्वांच्या वतीने मी माझ्या वतीने तसेच ह्या हॉस्पिटलला भरभरून शुभेच्छा देते. आणि येणाऱ्या काळामध्ये आपलेही आता पी.टी. गायकवाड सरांनी बोलले की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड ह्या दोन्ही भागांमध्ये हे मध्यस्थ हॉस्पिटल येत आहे. म्हणून जेवढे काही होईल आमच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मी जे काही मदत होईल मी मदत करत राहील. एवढंच बोलते, थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र. परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू. आजच्या या कार्यक्रमाचे या हॉस्पिटलचे उद्घाटन आमचे नेते खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, विद्यापीठावर उपस्थित या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मुरळीकर सुखदेव साहेब, उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर पी.टी. गायकवाड, या ट्रस्टचे सर्व आदरणीय सदस्य, सर्व सभासद, महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षा, आदरणीय माझ्या नगरसेविका, या भागाच्या नेत्या चंद्रकांत कांबळे, तसेच आदरणीय आंबेडकर मॅडम, सर्व डॉक्टर, उपमहापौर सुनीता परिसर, समोर उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक बनसोडे, सर्वांचे नाव घेतले पण सर्वच खूप वैशिष्ट्य सगळे बांधव उभे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये खूप चांगल्या प्रकल्पाचं या ठिकाणी एका संस्थेचं एका मोठ्या निर्णयाचं उद्घाटन झालं. याच्यासारखा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झाल्याचं राहणार नाही. खूप मला आनंद वाटला की माझे जन्मगावी तुम्ही हे हॉस्पिटल उभे, हे माझं जन्मगाव काय. तर मी सर्व आहे कार्पोरेशनच्या शाळेत त्या नोकरीच्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला. मला तर चंद्रकांत आपण सगळे जन्म इथले गावाकडे इथंच जन्मलं सर. आणि आज आमच्या गावामध्ये हॉस्पिटल उघडत आहे त्याचा आनंद खूप आहे. मला खूप म्हणजे एवढा आनंद झाला त्या सर्वप्रथम या सगळ्या टीमला सगळे टाळ्या वाजवून स्वागत आहे. प्रत्येक मोठं काम आहे. छोटे वेळामध्ये एवढं मोठं काम तुम्ही केले त्याच्याबद्दल
किती तुम्हाला किती तुमचं कौतुक करावं हे खूप कमी आहे आणि हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. कारण की सरकार क्षेत्रामध्ये आपण खूप कमी आहोत, असलो तरी खूप त्याच्यामध्ये भावना आहे, ते टिकत नाही, खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि त्यामुळं हे एवढं मोठं झाडं एवढं मोठा निर्णय आपल्या या ट्रस्टच्या वतीने मोदीचं सरकारी योजनालय मर्यादित एक हॉस्पिटल त्या ठिकाणी काढलं. आपण अनेक दिवस झाले प्रयत्न करतात, त्याबद्दल एक ठिकाणी आपल्या सर्वांचं अभिनंदन करेल. खूप चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केला. या ठिकाणी एकदम सर्वांनी त्यांच्या कोविडमध्ये मी अत्यंत विनम्रपणे सांगतो, एक तर मी हे हॉस्पिटल सुरू होईल झालंय तर मी कोणाचं बिल कमी करा म्हणून येणार खरे सांगतो. कारण की हॉस्पिटलमध्ये बिल कमी लावलं जाणार आहे हे तुम्ही ठणकावून सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. कारण भाडं हे बिल त्या दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला बघा आणि आमचं बिल बघा. हे बोधिसत्व ट्रस्ट हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये फायदा बिलकुल नाहीये. हे रुग्णावर खर्च करणारं हॉस्पिटल आहे, हे ठणकावून सांगलं पाहिजे. आता आमची लोक त्या संचालकाच्या हात धुवून मागं लागतील, येण्याची जाणच असली तरी म्हणते जरा कमी करा, जरा कमी करा असं करून ते मोडगळीत करतात. ते तसं होता कामा नये आणि तसं काय झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि आम्ही ते करणार नाहीये, उलट आम्ही त्यांना सांगू की हॉस्पिटल देखील बरोबर आहे, ते इतर कमवायसाठी आले नाही, समाजासाठी मदतीला हे संस्था काम करत आहे हे अत्यंत विनम्रपणे सांगितलं तर ते हॉस्पिटल टिकत. नाहीतर आता माझ्याकडं जायकडं रोज DY पाटीलला फोन करा, तिकडं फोन करा, जाहीरला फोन करा, तिकडं फोन करा, खूप त्रास आहे. सगळ्यात जास्त हॉस्पिटलला त्रास आम्हाला आहे कार्यकर्ते म्हणून. आणि गरिबी खूप वाईट परिस्थिती, प्रत्येकाच्या घरी खूप परिस्थिती बिकट आहे. त्यामुळं त्या गरिबीतून आम्ही निर्माण झालो तिथं इन्शुरन्स काढणं हे काढणं खूप कठीण. म्हणजे भाकरीचा प्रश्न सोडायचा का इन्शुरन्स काढायचा हा आजही परिस्थिती ठरले. त्यांचे इन्शुरन्स होतात पण आजही आम्हाला स्वतून आम्ही या आपल्या YCM हॉस्पिटलच्या पलीकडं दुसऱ्या सुविधा नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप कमी लोक जातात. या ठिकाणी हॉस्पिटल तुम्ही सुरू केलं ही गरिबाची वसाहत आहे, ही सगळी तथागताला मानणारी जी वसाहत आहे त्या सगळ्या वसाहतीच्या मध्ये हॉस्पिटल काढलं. त्यामुळं नक्की तुम्हाला या कामामधून पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं. तुम्हाला दीर्घायुष्य लागेल की तुम्ही चांगल्या कामाला आणि मूळ कामाला हात घालते. कारण की आरोग्याच्या सुविधाशिवाय दुसरी कुठली सुविधा राहणार. सध्या आरोग्याच्या सुविधा जे देईल ते बापापेक्षा आणि भावापेक्षा मोठा माणूस असं म्हटलं जाईल. कारण की त्याच्या घरी पेशंट असतो, कारण त्याच्या घरचे हाल काय असतात हे समजून घेतले पाहिजे. मग या दुसऱ्या इलाज या बोधीसत्व ट्रस्टने केला त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. मी डॉक्टर PT गायकवाड सर या ठिकाणी आहे, भारतीय त्यांच्यापासून मी त्यांना ओळखतो. म्हणजे आम्हाला कोणी मदतीकडे नव्हतं तेव्हा PT गायकवाड एक माणूस होता की सततमध्ये आम्हाला मदत करायचा. आणि आज PT गायकवाड साहेबांनी त्यांच्या सगळ्या मित्रांनी जेवढं लोक हॉस्पिटल उभं केलं या ठिकाणी हंदर साहेब माझे नेते काय राजकीय नाही बोललं पाहिजे पण एवढंच सांगतो अशा परिस्थितीमध्ये जिथं कुठं आपला माणूस मोठा होत असेल कुठं का असणार आपला माणूस मोठा होत असेल त्याच्या पाठीशी उभा राहायचं शिकलं पाहिजे. ते दुसऱ्या तिथं शिकलं पाहिजे. नाहीतर ह्याचे पाय वळा त्याचे पाय वळा असं करत असणार तर तुम्ही मोठा होणार नाही तर मी मोठा होणार नाही. त्यांचं पाहिजे आहे ते आपण हेच करत बसतो नाही का. आपल्यामध्ये आता ही वृत्ती आली पाहिजे की संस्था मोठे होते तिला मदत केली पाहिजे. नाहीतर उगाच नावं ठेवत चहा पीत बसायचे एक बरोबर करत असेल ही वृत्ती सोडावी आणि एकमेकांना सपोर्ट करावा. आपण एवढी मोठी व्हा एवढी मोठी व्हा की दुसऱ्याला मदत करण्याची हिंमत आपल्यामध्ये आली पाहिजे. एवढ्या मी शुभेच्छा सगळ्यांची व्यक्त करतो. पुन्हा एकदा या हॉस्पिटलसाठी माझी जेवढी मदत लागेल पूर्ण जी मदत लागेल ती मदत आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं अभिवचन या ठिकाणी देतो. आणि नक्कीच नजीकच्या काळामध्ये एखादा मोठा आरोग्याचा शिबिर इतका मोठा कार्यक्रम हॉस्पिटलच्या परिस्थितीसाठी जे मला काय करता येईल तेवढं मी नक्की करेल असं या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो आणि दोन सुद्धा पुढे करतो. नमो बुद्धाय जय भीम. दोन कॅन्सरची भेट
या ठिकाणी अत्यंत चांगला संकल्प आणि प्रकल्प समाजाने घेऊन येत आहे. याचा आपण सर्वांनी स्वागत केलेला आहे. त्याशिवाय काय आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो नाही. पण बऱ्याच वेळा चर्चा करताना म्हणतो आपण सहकार क्षेत्रात नाही. लक्षात घ्या, सहकार क्षेत्र जेव्हा आले तेव्हा नेमकं आपण काय करत होतो. काळ आणि वेळेचा वेळ बांधून चर्चा झाली. जेव्हा ते सहकार क्षेत्र निर्माण करत होते तेव्हा आम्ही आमच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती करत होतो. एका बाजूने मागासवर्गीयांच्या घटनेमुक्त अनुसूचित जाती जमाती दलितांच्या रिझर्वेशनचा कोटा वाढवा हे आंदोलन होतं. कार्यालयाचा प्रश्न भूमिका प्रश्न याच्यावरची आंदोलन सुरू होती. धर्मांतरण झालेलं होतं. आपण सर्व संसद झालेलो होतो आणि ती सर्व मुवमेंट तुम्ही पाहत असताना माफ करा त्या काळात आंबेडकरी सर्वही नेते असतील ते सर्व नेते त्यांच्यापर्यंत वाढी पोचवण्याचं काम त्या वाढत्याने केलं. ते कदाचित पूर्व परिस्थिती आपली जर व्यवस्थित असली तर त्याही नेतृत्वाने आपल्याला सरकार क्षेत्रात 100% लागते. आता माझा याच्यावरती विश्वास आणि म्हणून येतो या ठिकाणी मी व्यक्तिगत अनुभव आणि मला प्रचंड तात्पर्य करतो ना ते समाज कल्याण खात्यातल्या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 2 लोकांची चर्चा होते. एक बाळासाहेब चिरपुडे आणि चिरपुडेच्या नंतर डॅशिंग आंदोलन साहेबांनी काम केलं. आपल्याला माहिती आहे जेव्हा समाज कल्याणचा पैसा बोलवला सुद्धा या राज्याच्या नेत्यांनी केलं तेव्हा खुर्ची उचलून धावून गेलेले होते. त्याकरता त्यांना त्यांचा बळी द्यावा लागलेला हेही संस्था आपण कामा नये तरीही ते उभे राहिलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती राज्यातील सर्व लोकांच्या सुखादुखाची एक कौटुंबिक नाव असणारा हा समूह उभा राहिलेला याकडे स्वागत करतो आणि हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्या ठिकाणी सांगतो जय भीम. बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित पुणे यांच्या वतीने दापोडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी संपन्न झाला. या उद्घाटन समारोहासाठी उपस्थित सन्माननीय आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते वसंतराव पाटीलजी, दुसरे माझे सहकारी आपल्यामधून आता कार्यक्रमासाठी गेलेले परशुराम वाडेकरजी, त्यांच्या सुविधा पत्नी आणि उपमहापौर सुविधाताई वाडेकर, आमच्या भगिनी माजी नगरसेविका चंद्रकांता संचालय, माजी नगरसेवक वानकोडे, सन्माननीय देऊरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक डॉक्टर मंगलाताई आयरेकर, या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर देवीजी, ज्यांचे अथक परिश्रम या सर्व कार्याला लागलेले आहे ते डॉक्टर पी गायकवाड, संजय सोनवणे आणि आपली बोधिसत्व सहकारी रुग्णालय मर्यादित ही संस्था आहे. या संस्थेचं सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर मंडळ, आमचे भीमशक्तीचे नेते सन्माननीय शिंदेजी,
कामेरी आणि मंदिर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि वडील, म्हणजे 2 दिवस सतत धावपळ चालू. नागरी परिसरामध्ये सहकारी बाळासाहेब शिरसाटचे सातारा समाजकल्याण, सातारा जिल्ह्याचे समाजकल्याण सभापती होते आणि युवशक्तीचे महाराष्ट्राचे प्रभारी होते. त्यांचं हृदयविकारानं निधन झालं आणि त्यामुळं नागरिक त्या ठिकाणी जावं साताऱ्याला. सकाळी 7 वाजता पोचलो, आमचं दर्शन झालं, सांत्वन वगैरे त्यांच्या कुटुंबीय होते. तिथून लगेच मुंबईला आलो. मुंबईला चौकला एक कार्यक्रम होता, दुपारी सांगलीला एक कार्यक्रम होता, त्याच्यानंतर लोणावळ्यात कार्यक्रम करून आपल्या दापोलीमध्ये आलो. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तर बिलकुल होत नव्हती, पण समाजाचं एक चांगलं कार्य या ठिकाणी निर्माण होतं की जो आता परिश्रम बाकी साऱ्या गोष्टी बाजूला करून डॉक्टर साहेबांनी विनंती केल्यावरून या ठिकाणी उपस्थित झाले. तर म्हणजे अशा उपक्रमांची आपल्याला खूप गरज आहे. सुदैवाने ही चळवळ सुरू होते. आपल्यामध्ये शिकले सवरलेले लोक हळूहळू पुढे येत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे माझ्यासाठी. पूर्वीच्या कॅन्सरच्या काळामुळे अनेक राजपत्रित अधिकारी, विविध सेक्टरमध्ये अधिकारी आमच्या कॅन्सरच्या मोहिमेला सरळ हाताने आर्थिक सहाय्य करायचे इंडायरेक्टली. त्याच्यानंतर जो काळ सुरू झाला त्याच्यामध्ये प्रत्येकाने मग अंग काढून द्यायला सुरुवात केली, चळवळ कोणती व्हायला सुरुवात झाली. परंतु सगळ्यांनाच बाबासाहेबांच्या विचाराची विचार कळलेला आहे आणि त्या विचाराची कृती झाली पाहिजे असं आता प्रत्येकाला वाटू लागलं. आणि म्हणून एक सेक्टर आपण पादाक्रांत करत चाललो, आपली नवं करत चाललो. आजच्या घडीला मला वाटतं एकही सेक्टर असं नाही या जगामध्ये की जिथं आपली मुलं नाही, तिथं आपली माणसं नाही. आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांचा प्रश्न उठलेला आहे. कधी घटना बदलाचा पिढी तोडलं जातं, कधी मनुस्मृतीचं पिढी तोडलं जातं. कुठेतरी आपण डिस्टर्ब झालं पाहिजे अशा पद्धतीने ही सगळी सुरुवात झाली आहे. परंतु आपण डिस्टर्ब होण्याची गरज नाही. आपल्याला जेवढं शक्य आहे, जेवढं करता येण्यासारखं आहे तेवढं करण्याचा प्रयत्न आपल्याकडून आला पाहिजे. नामकरण सध्या काळामध्ये मी मंत्री असताना मी ठरवलं की आता आपल्या लोकांचे कुठलेही मोर्चे मंत्रालयात निधी द्यायचे नाही. कुठलीच अशी मिळाली मला की मोर्चा काढून मागण्या मान्य करण्यापेक्षा त्या चेअरवर बसूनच त्या मागण्यांचं समाधान कसं मिळेल किंवा त्या मागण्या लोकांच्यापर्यंत पोचतील, योजना पोचतील, हेच काम मी त्या काळामध्ये केलं. कोविडचा उल्लेख झाला या ठिकाणी मला. डॉक्टर साहेब ॲम्ब्युलन्समधून फिरत होते. आपल्याला कदाचित माहीत होते की महाराष्ट्रामध्ये 150 हॉस्पिटल्स बांधली 5 वर्षात आणि 100 दिवसांची शाळा बांधल्या आणि प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय म्हणून बाबासाहेबांच्या गावामध्ये होते. या जवळजवळ 250 इमारती कोविडच्या काळामध्ये क्वारंटाईन म्हणून वापरल्या गेल्या आणि लाखो लोकांची जीव वाचली. मुलं तर आज शिकतायत. माझ्या डोक्यात ही कल्पना होती गावकुचा बाहेरचा आपला पोरगा चांगल्या हॉस्टेलमध्ये राहायला पाहिजे, चांगल्या घरामध्ये राहायला पाहिजे,
शिकला पाहिजे, इतरांचा कॉम्पिटिशनचा उतरला पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी हॉस्टेल शाळा निर्माण करण्याचं काम केलं. आपण बघत आता विश्रामवाडीला 1000 विद्यार्थी राहतील एवढं मोठं हॉस्टेल मी बनवलं. त्याच्यावरून ITI बनवलं. त्याच्या मागचंच कारण होतं की आमचा मेंदूचा मेडिकल सायन्स असेल, मेडिकलमधल्या सगळ्या फॅकल्टीज असतील, इंजिनिअरिंग असेल, इंजिनिअरिंगमधल्या सगळ्या फॅकल्टीज असतील, आपल्या सगळ्या मॅनेजमेंटचे कोर्स असतील, या सगळ्या ठिकाणी जाणारे विद्यार्थी आज पोचत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, मॅट्रिकोत्तर म्हणजे आमची मुलं फक्त BA, BCom, BSc, MSc एवढं करण्यासाठी हॉस्टेलमध्ये जायचं आणि तिथं स्कॉलरशिप मिळाली. आजच्या वेळेला आपण बघत असतात इंजिनिअरिंग कॉलेजचं एवढं जावं पडतं, मेडिकल सायन्सचं पडतं, पॉलिटेक्निकचं आहे, IT सेक्टर आहे, एवढे सेक्टर आहे. मग आमच्या मुलांना तिथे राहण्यासाठी जायला पाहिजे आणि म्हणून त्यामागची कल्पना होती की 100 विद्यार्थ्याच्या आहे 1000 विद्यार्थी राहतील एवढं मोठं हॉस्टेल बनवायचं. आणि हॉस्टेलची डिझाईन कल्पना म्हणून करून घेतली. मुंबईचं जे वानखेडे स्टेडियम त्यांनी बांधले ते शेती आर्किटेक्ट बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मी भारत बौद्ध मैत्री. मी असं ठरवलं की बाबासाहेबांची ती कृती आपण शिल्पाच्या माध्यमातून ऍटलिस्ट महाराष्ट्रभर उभी करावं. आणि एकाच टाईपच्या सगळ्या बिल्डिंग आहे. तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात कुठेही बघितलं, हॉस्टेल बघितलं, शाळा बघितलं, सामाजिक न्याय म्हणून बघितलं तर ते बौद्ध वास्तूच्या स्वरूपात असणार आहे. एक ना अनेक निर्णय केले. भूमिनांचा सत्याग्रहाचा उल्लेख मला शिकवून तरी केला. 19,000 एकर जर मी वाटत केली भूमिनांना. तिथे या ठिकाणी उद्योजकाचा मोठा कोणीतरी उपस्थित केला. मी जवळजवळ 400 उद्योजक निर्माण केले. प्रत्येकाला 7 कोटी रुपये अशा आपली जी सहकारी संस्था आहे अशा मागासवर्गीयांच्या सहकारी संस्था निर्माण करायला दिल्या आणि प्रत्येकाला 7 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. आज आमची मुलं आज उद्योजक म्हणून आज व्यवसाय बनलेले. आपला व्यवसाय करून मेडिकलमध्ये असेल हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर, अनेक पायलट. मी फॉरेन स्कॉलरशिप तेवढी घर भरून देत होतो. बाबासाहेब म्हणायचे आमचा मुलगा विलायचे जाऊन शिकला. आता त्या विचाराची पूर्तीच करायची हातात नाही तर थोडा पैसा. आणि त्यामुळे ते आजीदादा पवारांनी माझी भांडणं झाली. आम्ही त्यांच्यामध्ये आम्ही उलटापालटा केले तर कुणाला सोडतो. ते म्हणाले बाबा तुझे पैसे नको तर तू कॅबिन सोडून जाऊ नको. शेवटी हे सगळं आपल्या लोकांनी ठीक आहे वेळ काळ प्रसंग बघून करायचं असतं. सगळं हे सगळं आपण म्हणतो त्याला अंगावर लावतो. कधी कधी गुंडाळ होण्याची शक्यता नाही करतो. तर कालिंदा डॉक्टर गायकवाड साहेब त्यांची सगळी टीम ते दुसरे साहेब आणि आपण एका खूप अशा उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. तर म्हणजे डॉक्टरांना आपण देव समजतो. आपलं जीवन आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल म्हणूया किंवा नवीन जन्म म्हणूया देणाऱ्यांपैकी डॉक्टर्स आहेत. रुग्णांना वाचवण्याचं सगळ्यात मोठं काम डॉक्टर मंडळी करत असतात. आणि असं हे चांगलं काम जीव वाचवायचं काम आमची ती डॉक्टर मंडळी करत आहे. आजच्या घडीला मेडिकल ट्रीटमेंट एवढी महाग झालेली आहे, एवढी महाग झालेली आहे. सर्वसाधारण रुग्णालयामध्ये गेलो तरी आपला डॉक्टर 500 रुपये, 1000 रुपये नुसती तुम्हाला तपासायची फी देते. औषधाचे पैसे, बेडचे पैसे, ICUचे पैसे ते तर वेगळे. आणि त्याच्यात मोदी सरकारनं मेडिसिनवर सुद्धा टॅक्स लावला आहे GST. पहिल्यांदा घडते या देशामध्ये.
चहा पिण्यावर टॅक्स, सगळ्या गोष्टीवर टॅक्स. पण दुर्दैवाने ते पोल जे आम्ही हरकत नाही, उद्या परवा 2 दिवस माठ बघू. जर काय निराकरण झालंच तर हे सगळे टॅक्सेस वगैरे दूर करू, आपल्या लोकांना मोठमोठे भूखंड उपलब्ध करून देऊ, चांगली मेडिकल कॉलेज उपलब्ध झाली पाहिजे, मेडिकल फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पाहिजे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. समजा केंद्रात कुणाचं जरी सरकार असलं तरी महाराष्ट्रात मात्र बदल आठवड्याच्या महिन्यानंतर हे आपल्याला सांगू शकतो. आणि मग मला सांगा, बदल झाल्यानंतर तुम्हाला कुठला भूखंड कधी पाहिजे आणि कुठल्या सवलतीचं गावात पाहिजे. निश्चितपणे आमचं महाविकास आघाडीचं सरकार असणार आहे त्या ठिकाणी. आता लोकसभेमध्ये सुद्धा मेजॉरिटी महाविकास आघाडीचे आमचे बरेचसे खासदार बसत आहेत. तुम्हाला मेडिकल कॉलेज निर्माण करायचं आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही जी संस्था तुम्हाला मान्यता प्राप्त म्हणजे मान्यता देणार आहे. आणि सगळे महाराष्ट्रातले खासदार तुमच्यासाठी प्रयत्न करू. जर तुम्हाला काही मदत लागली, ॲम्ब्युलन्स लागली, हॉस्पिटल लागले तर मी माझा खासदार निधी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. एवढंच जे आपलं तुम्ही सांगतो. आणि जर आचारसंहिता संपली की आपण पुन्हा एकदा बोलतो. पण आचारसंहितेमध्ये अशा गोष्टी बोलता येत नाही. तर आपला प्रस्ताव जो काय असेल तो मला द्या, त्याप्रमाणे आपण प्रस्ताव करूया. रुग्णालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि वसंत सागर असतील, गोपाळराव असतील, वाडेकर असतील, संतरांचा कामे असतील, आमच्या आंबेडकरी चळवळीतल्या त्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती, आणखी भरपूर नेते, आपला पक्ष कुठलाही असू द्या, ज्यावेळेस आपली माणसं एकत्रित येऊन काही चांगलं करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस आपले सगळ्यांचे मतभेद पक्षभेद बांधून ठेवून अशा मंडळींच्या मागे आपण उभे राहा एवढी विनंती करतो. जय